गेले, गुडभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेले. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्यांना झुकुनी मुजरा केला तसे एक मर्द मराठा शिवबा राजे होऊन गेले, शिवबा राजे होऊन गेले. आजच्या किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय, गड किल्ल्याच्या दगडावर नाव गाजतंय. आमची रक्त प्राण जमिनी राखीत आम्ही स्वराज्याचे तक्क, प्राण जमिनी राखीत आम्ही स्वराज्याचे तक्क. सळसळ राहू दे मर्द मराठांची रक्त, सळसळ राहू दे मर्द मराठांची रक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. लोक या नगारी राजे होते. शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. यांचे वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. वयाच्या केवळ 19 या वर्षामध्ये महाराज गणपती भूपती प्रजापती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. आज आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतो. छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे आणि आईचे नाव जिजाबाई होते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य म्हणजे रयतेचे पहिले राज्य स्थापन केले आणि नवा इतिहास घडवला. या महामानवाला माझा मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवाजी. जय शिवाजी. माझ्या शिवाजी महाराजांचा मुलगा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपवक्ते माननीय गंगासर, आचार्य श्री गाडेसर आणि पर्यटक श्रीवास्तव. माझे मित्रांनो, शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हणजे ते काही सांगायची गोष्ट नाही आहे, की सांगायची गोष्ट नाही आहे. शिवाजी महाराज हे प्रत्यक्षात आबाचे राहायचे. शिवाजी महाराज ऐकायचे नाहीये. शिवाजी महाराज हे प्रत्यक्षात आपल्याला त्या पुस्तकाच्या जीवनामध्ये शिवबा म्हणजे एक जाणता राजा. त्या शिवाचा चरित्र वाचण्यासाठी ती माझ्या बाबाची हिंमत नाहीये. कारण हा शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे नाही, भारताचे नाही, नवे तर अवघ्या जगाचे छत्रपती आहे. म्हणून म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती महाराजांनी आपल्याजवळ एक गणिमी कावा हा जो सांगितलेला आहे, ते गणिमी कावामध्ये जर आपण गणिमी कावाचा अभ्यास केला तर त्या गणिमी काव्याच्या मुळे शिवाजी महाराज राज्य स्थापन केले. कारण त्या शिवाजी महाराजांना सैन्य नव्हतं, मुघलाचं सैन्य होतं 2 लाख. कीर्ती बेफाम होती महाराजांची, कीर्ती बेफाम. भल्या कुठला घाम याला कोण घाली ये सन दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली अदिलशाची आई बर का. नजर एक तिच्या अंगार दरबार झाला गपगार. फुल घेईन पुढकार साऱ्यानी मानली हार. तितक्यात एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. नाव त्याचं आणि त्याला विडा उचलला. नाव त्याचं भजला खान, जिथं जाग जणू साहेब खान बोलला छाती टोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झाले दरबाराचे. खान मोठ्या गरमतीत निघाला. खान मोठ्या गरमतीत निघाला. त्याचं गोंधळ फायदळ फौज फाटलंय बक्कळ. अंगिला हत्तीचं बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटली त्याला चिरी ठेचीत खायची सेना निघाली. गाव लुटली, देव उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण घेणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, इकडे मोगल, पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला. दिस इज द अफजल खान, इज द शिवाजी. राजाची सेना मुठभर, कानाला कसा तो पणार. काय लढा उंदर, चिंतेत बंद सरदार. अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलगाचा स्वाभिमान विजय केला लावूनच परत येईल. अशा वाघिणीचा तो छावा. गरीबाला कसा ते छावा. डोक्यात नेहमी कावा.
भेटीचा झाडच सांगावा. प्रतापगडावर आवले सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान असा सांगावा ज्यावेळेला जिजामातेला पाठवण्यात आला. जिजामाता शिवाजी महाराजांना घेऊन त्या ठिकाणी बंगलोरला गेल्या. बंगलोरला गेल्यानंतर अगदी संध्याकाळच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी पुढे दिसत नव्हते. जिजामाता या छत्रपती दिसत नाही, शिवाजीराजे दिसत नाही म्हणून गडबडून गेल्या होत्या. सैनिकांना त्या ठिकाणी सांगावा घालण्यात गेला की शिवाजी महाराज कुठे दिसत नाही, त्यांना शोधा. त्यांना शोधण्यात गेलं म्हणून कुठे काही सापडत नव्हते. तेवढ्यात एक सैनिक त्या ठिकाणी धावत आला आणि म्हणाला की राजे सापडले. राजे त्या ठिकाणी नाच महाल जो आहे जिथे सर्व सरदार बसतात त्या ठिकाणी राजे आहेत. आणि हे ऐकून जिजामाता त्या ठिकाणी उठल्या आणि सरळ त्या नाच महालामध्ये गेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कान धरला आणि त्या ठिकाणी त्यांना आणलं. त्यावेळेला त्या प्रसंगी ज्यावेळेला कान धरला त्यावेळेला सर्व सरदार त्या ठिकाणी विचारात पडले की शहाजी राजांचा पुत्र आता तो या ठिकाणी रंगमहालात येणार आहे, नाच पाहणार नाही तर काय करेल. परंतु त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी जिजामातेने सांगितलं की मग राजे तुम्हाला या ठिकाणी स्त्रियांना नाचवायचं नाही तर त्यांना वाचवायचं आहे. हा संस्कार वयाच्या नव्या वर्षी जिजामातेने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं. राजांना त्यांनी घडवलं. म्हणून सांगतो मित्रांनो की आज जिजाऊ मातेसारखी माता या ठिकाणी या भूमीमध्ये असणं गरजेचं आहे की ज्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी राजांसारखे मुलं या ठिकाणी घडवता येतील. प्रत्येक महाराष्ट्राचा नागरिक नव्हे तर भारताचा नागरिक हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा या ठिकाणी निर्माण होईल. दुसरा प्रसंग मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज अगदी 14 ते 15 वर्षाचं वय त्यांचं होतं. त्या ठिकाणी एका गावामध्ये हा प्रसंग आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेल की एका लहानशा 14 वर्षाच्या मुलीवर पाटलाने अत्याचार केला आणि शेतकरी त्याची मुलगी घेऊन ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभारायला, तिचा मृतदेह घेऊन उभारायला, त्यावेळेला अवघ्या 15 वर्षाच्या की ज्या वयामध्ये आज आपण जवळपास सर्वजण त्या वयाचे आहोत की ज्या वयामध्ये आपल्याला काय खावं आणि काय करावं हे कळत नाही, अशा वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हा प्रसंग उभा राहिला आणि त्यावेळेला त्यांनी यशाची कंकांचा आदेश दिला की जा त्या पाटलाला घेऊन या. ज्या वेळेला यशाची कंक त्या पाटलाकडे गेले आणि त्याला म्हटलं की तुला राजाने बोलवलं, त्यावेळेला त्यांनी काय उत्तर द्यावं की कोण राजा कोण शिवाजी, आम्ही कुणाला मानत नाही. त्यावेळेला यशाची कंक परत आले, त्यांनी हाच सांगावा हेच उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्यांना असं म्हटलं की तुझ्या कमरेला जी तलवार आहे ती काही शोभेची वस्तू नाही, त्या पाटलाला उचलून आणा. आणि यशाची कंक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश मिळताच परत गेले आणि त्या पाटलाला बांधून त्या ठिकाणी आणलं. बांधून आणल्यानंतर त्या पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिक्षा द्यावी, त्यांनी त्याला शिक्षा दिली की या पाटलाचा ज्या वेळेला त्याला विचारलं, बघा तो किती निर्धार होता, त्याला विचारलं त्यावेळेला तो निर्धास्तपणे म्हटला की आम्हीच राजा आहोत, आमच्या ठिकाणचे आम्हाला आदेश देणारे आपण कोण आणि आम्ही काहीही करू शकतो, असा तो पाटील ज्या वेळेला बोलला त्यावेळेला आज आपण आपल्या शाळेत हिंदवी स्वराज्य संस्थापक, पराक्रमी योद्धा आणि लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. हा दिवस आपल्या संस्कृतीचा अभिमान, इतिहासाचा सन्मान आणि स्वाभिमानाच्या ज्योतीला उजाळा देणारा दिवस आहे. 16 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव शहाजीराजे आणि आईचे नाव जिजाबाई. बालपणापासून शिवरायावर जिजाबाईंनी रामायण, महाभारत आणि मराठ्याच्या शौर्य कथांचे संस्कार केले. त्यामुळे त्यांच्यात पराक्रम आणि नेतृत्व निर्माण झाले. ते फक्त तलवारीच्या जोरावरच मोठे झाले नाही, तर त्यांनी स्वराज्याची स्वप्न पाहिली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. शिवराय केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते महान
रणनीतिकार आणि कुशल सेनापती होते. त्यांनी युद्धात गनिमी काबा वापरून मोठमोठ्या सैन्याला पराभूत केले आणि स्वराज्याची स्थापना केली. आता थोडक्यात जर सांगायचं असेल तर शिवाजी महाराज कुणाला म्हणायचे, तर हे सगळ्यांनी ऐकायचं. शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं, जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. जो 2000 सैन्याशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी. जो 2000 सैन्याशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ठाण्या भागाला एकटा सामोरे जातो आणि उभा मारतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव शिवाजी. हे शिवाजी महाराज कसे होते तुम्हाला समजलं. या ठिकाणी हे जे दिलेलं आहे की यसाजी, बाजी, तानाजी, संताजी, धनाजी, त्यानंतर संभाजी, या सर्वांना घेऊन शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली. या ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल सरांनी पुष्कळ सांगितलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण करतो.